दोन चिमुकल्या मुलींच्या हत्येनंतर काल राजगुरुनगर शहर हादरलं होतं। राजगुरुनगर शहरातून मोठा संताप व्यक्त करण्यात येत होता। तर ज्या चिमुकल्या मुलींची हत्या झाली होती त्या चिमुकल्या मुलींचे नातेवाईक आणि भटक्या विमुक्त जमातीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिय्या आंदोलन केलं होतं। या हत्याकांडातील मुख्य आरोपीला पोलिसांनी तत्काळ अटक केली असली तरी या आरोपीला तत्काळ फाशी व्हावी किंवा या आरोपीचं एन्काउंटर करावं या मागणीसाठी या पीडित मुलींच्या कुटुंबियांनी आणि भटक्या विमुक्त जमातीच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आंदोलन करून मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला होता। त्यामुळे काहीशी परिस्थिती चिघळली होती। मात्र आज दुसऱ्या दिवशी या ठिकाणी राजगुरुनगर शहरामध्ये वातावरण शांततेचं आहे। तर या मुलीचे नातेवाईक आणि भटक्या विमुक्त जमातीचे काही कार्यकर्ते या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत। नक्की त्यांच्या काय मागण्या आहेत, काय नक्की आपल्या मागण्या आहेत, आपण आज उपोषण करताय? आमची उपोषणाचा हा दुसरा दिवस आहे। घटना झाली 25 तारखेला, 25, 26, आज 27 तारीख आहे। अजून मुख्यमंत्री कार्यालयापासून अजून कोणत्याही प्रकारचा निर्णय इथपर्यंत पोहोचलेला नाही। आम्ही मागणी केली होती की मुख्यमंत्री साहेबांनी लिखितमध्ये द्यावं की परत भटक्यामुक्त समाजावर इथं अन्याय होणार नाही आणि ॲट्रॉसिटीसारखा संरक्षण कायदा ह्या समाजाला भेटेल। ही जी केस आहे आमची, जे मकवाने परिवाराची जी केस आहे, छोटी मुलगी, तर तिच्यावर रेप करून काल त्या पोरीचा बड्डे होता, त्या दोघींवर रेप करून बॅरकमध्ये त्या आरोपींनी टाकलं। आता त्या आरोपीचं नाव, त्याचं आधार कार्ड, त्याचा पत्ता अजूनपर्यंत पोलीस प्रशासन डिक्लेअर नाही करत आहे। म्हणजे नेमकं पोलीस प्रशासन काय करतं हा प्रश्न निर्माण होतो आहे। आमचा पोलीस प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे, पण तुम्ही अजूनपर्यंत आरोपीचा आधार कार्ड डिक्लेअर का नाही करत आहे, त्याचा फोटो का नाही डिक्लेअर करत आहे? त्यामुळे आमची मागणी आहे की तो कोण आहे आरोपी, काय आहे, आम्हाला बी कळू द्या। आणि आमच्या या 3 मुद्दे आहेत की आरोपीला फाशी झाली पाहिजे त्याच्या परिवाराच्या समोर, नाहीतर जसं बदलापूर प्रकरण झालं होतं, एन्काउंटर केला होता, तसं इथं भर चौकात एन्काउंटर करा, म्हणजे एक दहशत बसल, परत आहे ना असं काही घटना घडणार नाही। भटक्यामुक्तांच्या पालावर, तांड्यावर, कुलटीवर, गोसावी समाजाच्या वस्तीवर नेहमी अन्याय अत्याचार होत असतो, रेप होत असतो, कोणताच प्रकारचा न्याय भेटत नाही। पण आता गोसावी समाज 5.5 करोड पूर्ण इंडियामध्ये आहे आणि 30 करोड भटक्यामुक्त समाज आता जागृत झालेला आहे आणि मुख्यमंत्री साहेबांना सांगत आहे की जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही। तुमच्या काय मुख्य मागण्या आहेत, महत्त्वाच्या तात्काळ कोणत्या मागण्या मान्य होणं गरजेचं आहे? आमची ती मागणी अशी आहे की तात्काळ मागणी, पीडित परिवार अत्यंत गरीब आहे, इतकं गरीब आहे की ते संजय मकवाने जो आहे तो कचऱ्याच्या गाडीवर काम करतो आणि त्यांची बायको जी आहे ती भिक्षा मागून काम करते, म्हणजे कसल्याच प्रकारची सुखसुविधा नाही आहे। म्हणून तुम्ही लवकरात लवकर शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजना अंतर्गत 50-50 लाख रुपये त्यांना द्यावं, म्हणजे त्यांचा उदरनिर्वाह होईल, त्या सरकारी नोकरी त्याला द्यावी। त्याच्यासोबतच ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चलावा आणि ती लवकरात लवकर फाशी द्यावी आणि ॲट्रॉसिटी संरक्षण कायद्यासाठी एक समिती राज्य सरकारने नेमावी किंवा राज्य सरकारचं कोणीतरी डेलिगेशन इथं यावं, कुणी आलंच नाही आहे। म्हणजे खरं तर या मागण्यांसाठी या ठिकाणी नातेवाईक आणि संघटनाचे कार्यकर्ते उपोषणाला बसलेत। ज्या पीडित मुलींची काल हत्या झाली त्या पीडित मुलीचे पालकही या ठिकाणी आहेत। आपण त्या मुलींच्या वडिलांशी संपर्क साधतोय। काय सांगाल, काय तुमची मागणी आहे, काय तुमचं म्हणणं आहे? साहेब, मला नियम पाहिजे, माझ्या मुलींना दोघींना मारले, त्या आरोपीला आमच्या समोर फाशी दिली पाहिजे साहेब। खरं तर ज्या आरोपीने आमच्या मुलींना मारलंय त्या आरोपीला आमच्या समोर फाशी देण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी पीडित मुलींच्या वडिलांनी केली आहे। आपल्यासोबत पीडित मुलींची आई आहे। ताई, काय सांगाल की या घटनेबद्दल तुमची काय मागणी आहे? त्याला मारायचं, आम्हाला आमच्या समोर मारायचं, तेवढंच आहे। खरं तर नातेवाईक या ठिकाणी संताप व्यक्त करतायत। राजगुरुनगर शहर जरी आज शांत असलं, सर्व नागरिक जरी शांत असले तरी पीडित कुटुंबियांचे नातेवाईक आणि भटक्या विमुक्त जमातीचे जे कार्यकर्ते आहेत हे कार्यकर्ते या ठिकाणी उपोषणाला बसलेत। आरोपीला तत्काळ फाशी व्हावी अशी मागणी या ठिकाणी पीडिताच्या आईवडिलांकडून करण्यात येत आहे। तर पीडिताला तत्काळ आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी भटक्या विमुक्त जमातीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे। सचिन तोडकर, न्यूज 18 लोकमत, राजगुरुनगर, पुणे।